त्यांचं नेमकं शवविच्छेदन कुठं करण्यात येणार आहे आणि आता कुठं पाठवण्यात आले त्यांना? सोमनाथ सूर्यवंशी हा जो इसम PC नंतर माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे MCR मध्ये होता, त्याला काल MCR मध्ये मेडिकल तपासणी करून पाठवण्यात आलं होतं. आज सकाळी त्याचं हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच निधन झाल्याचं समजतं आहे. तर सर्व समाजाचे जे काही प्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी आहे, त्यांची मागणी होती की याचं शवविच्छेदन आम्हाला नांदेडऐवजी छत्रपती संभाजीनगर येथेच करावं अशी त्यांची ठाम मागणी होती. या सर्वांनी मला 100 कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांच्या विनंतीचा विचार करून त्यांच्या भावना विचारात घेऊन आपण स्टेट यांच्या समोर इन्क्वेस्ट पंचनामा झालेला आहे आणि ती बॉडी पूर्ण बंदोबस्तामध्ये पोलिसांच्या सोबत आता औरंगाबाद येथे रवाना झालेली आहे. नेमकं काय वाटते सर, कारण यामागे मृत्यू कशामुळे झालेला आहे? प्रथमदर्शनी मी सर्व डॉक्टरांशी याबद्दल डिस्कस केलं, जेलरशी देखील चर्चा केली. तर जे प्राथमिक मत आहे तर त्याचं हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मात्र याचं परिपूर्ण निदान हे PM नंतरच होऊ शकेल. प्राथमिक माहिती कारण इथे ब्रॉड डेड आणलं होतं आणि प्रायमरी इन्स्पेक्शन तसं दिसत आहे. नेमकं MCR कधी झाला होता त्यांचा? MCR काल दुपारी झाला होता आणि त्यानंतर मेडिकल तपासणी झाल्यानंतर त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. आज सकाळी त्याला दुखू लागलं आणि इकडे आणण्यापूर्वीच त्यांचा ऑन द वे मृत्यू झाल्याचं समजत आहे. सकाळी कारागृहात आप देख रहे थे मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता के पास। आपको ये हमारी रिपोर्ट कैसी लगी हमें कमेंट कर ज़रूर बताएं। अगर आप हमारे चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया हो तो सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाएं और ज़्यादा से ज़्यादा इस न्यूज़ को, इस लिंक को ज़्यादा से ज़्यादा शेयर करें ताकि हमारे हाथ मजबूत हो और हम जनता की आवाज़ प्रशासन तक पहुंचा सके। देखते रहे मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज़। मैं मुख्य संपादक मिर्ज़ा इदरीस बेग। धन्यवाद।